नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाडिस्कॉमने ऐन वेळेवर विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळलेला हा खेळ विद्यार्थ्यांना आता कितपत सहन होणार आणि यामधून किती विद्यार्थी स्वतःला सावरून वर येणार, आता हा मोठा प्रश्न तुमच्या समोर आहे। या अगोदरच्या असलेल्या पॅटर्न मध्ये टेक्निकलचं वेटेज हे नॉन टेक्निकल पेक्षा जास्त होतं, पण अचानक या महाडिस्कॉमने टाकलेला यॉर्कर बॉल जिथे आता नॉन टेक्निकलचं वेटेज हे टेक्निकल सब्जेक्ट पेक्षा जास्त असणार आहे आणि इथे एका प्रश्नाला आता 2 मार्क असणार आहेत। आता याचा नेमका बदल कसा होणार आहे, यामध्ये डिफिकल्टी मध्ये काय बदल असतील, कोणकोणते प्रश्न विचारल्या जाऊ शकतील आणि कमी वेळेमध्ये अभ्यास कसा करावा असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील। हा प्रश्न फक्त तुम्हालाच नाहीये तर तमाम जेवढे महाराष्ट्रातील आमच्यासारखे शिक्षक वृंद आहेत ते सुद्धा आता या मागे लागलेले आहेत की विद्यार्थ्यांना कमी वेळेमध्ये कसा प्लॅन द्यावा। पण एवढं मात्र नक्की आहे की हा प्लॅन डिकोड करणं सहजासहजी लगेचच चेंजेस झाले आणि आम्ही लगेच सांगणार एवढं सोपं नसतं हे। यासाठी आता सेम पॅटर्नवर भारतामध्ये कुठे कुठे एक्झाम्स होतात, सेम पॅटर्नवर कोणत्या एक्झामला कशी डिफिकल्टी यावं लागते याचा सखोल अभ्यास करावा लागतो। म्हणून आज रात्री 8 वाजता मी तुमच्यासाठी स्पेशल लाईव्ह येणार आहे की महाडिस्कॉमच्या ज्या काही चेंजेस झालेले आहे या चेंजेसला कमी दिवसामध्ये टॅकल कसं करायचं आहे आणि या टॅकल केल्यानंतर फक्त टॅकल करून चालणार नाही, इथं आपली मानसिक स्थिती ही बिलकुल डगमगायला नको, इथे आपण स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। आणि एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, तुम्ही एकटे नाही आहात, मी स्वतः तुमच्या सोबत असणार आहे। जसं तुम्ही बघितलं होतं की महाट्रान्सफरला जो पॅटर्न मी सांगितला, जी डिफिकल्टी सांगितली तशीच आली होती, आता तीच वेळ आलेली आहे। हे चॅलेंज जेवढं तुम्हाला आहे त्या पटीनं जास्त मला जास्त चॅलेंज आहे। यासाठी मी आज दिवसभर यावर पूर्णपणे अभ्यास करून जे काही चेंजेस असतील, जो काही स्ट्रॉंग पॅटर्न विचारण्याचे चान्सेस असतील, हे सगळं मी तुमच्या समोर घेऊन येणार आहे। फक्त विश्वास ठेवून सगळ्यांनी आज रात्री जास्तीत जास्त लाईव्ह यायला विसरू नका, यावर आपण नक्कीच तोडगा काढणार आहोत। हे युद्ध फक्त तुमचं नसून आता ही चॅलेंज मी सुद्धा ऍक्सेप्ट करायला तयार आहे। भेटूया आज रात्री 8 वाजता। धन्यवाद।